33 किंवा वर्षभराच्या वातींचा एक व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती बघितलेला असेल, तर या वाती कधी आणि कोणत्या वेळेस वापराव्या याविषयीची मी माहिती सांगणार आहे. तर बऱ्याच जणांना या वाती बघण्यामध्ये नवीनच आहेत असं वाटत असेल, परंतु या वाती खूप जुन्या आहेत. ज्या साऊथ इंडियाचे लोक असतात, केरळ, कर्नाटक, हैदराबाद या साईडला हे लोक नेहमी या वाती लावत असतात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर साईडला बऱ्यापैकी या लोकांना ही वाती कोणत्या आहेत आणि कशा आहेत या माहिती नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती मिळणार आहे की कोणती वात कधी लावायची आहे. जवळजवळ काही वाती आपण काही विशेष पूजा असेल त्यावेळेस लावली जाते, किंवा काही वाती ज्यावेळेस कोणते सण असेल त्यावेळेस लावली जाते. चला तर पहिल्या वातीपासून सुरुवात करूया. ही आहे गोपूरवात. ही गोवर्धन पर्वत ज्यावेळेस पूजा असते त्यावेळेस ही वापरली जाते. श्रीकृष्णाने ज्या दिवशी गोवर्धन पर्वत उचलला ती पूजा केली जाते त्यावेळेस ही वातीला वापरली जाते. हिचा आकार पर्वतासारखा असल्यामुळे ही गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या दिवशी लावावी. त्यानंतर आहे ही रुद्राक्षवात. याचे जे मणी आहेत हे रुद्राक्षच्या आकाराचे आहेत आणि याला रुद्राक्षवात म्हटले जाते. आता ही वात आपल्याला श्रावण महिन्यामध्ये किंवा महाशिवरात्र किंवा ज्यावेळेस आपल्याला महादेवाच्या मंदिरात विशेष पूजा करायची असेल, किंवा आपण दर्शनाला जात असेल, किंवा जवळच्या मंदिरांमध्ये भेट देत असेल, किंवा कोणत्याही ज्योतिर्लिंगाला भेट देत असेल, अशा वेळेस आपण ही रुद्राक्षवात लावावी. आता यामध्ये फक्त ही एकच रुद्राक्ष किंवा महादेवाच्या विशेष पूजेसाठी वापरली जाते असं नाही, तर यामध्ये बऱ्याचशा वाती अशा आहेत की ज्या शिवाच्या म्हणजे महादेवाच्या पूजेसाठी वापरल्या जातात, काही भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरल्या जातात, आणि काही देवींसाठी, लक्ष्मी मातेसाठी किंवा इतर देवींसाठी वापरल्या जातात. त्यानंतर आहे ही कोकोनट वात म्हणजेच नारियल वात किंवा श्रीफळना वात. याला श्रीफळ वात असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या भाषेमध्ये वेगळे. साऊथचे लोक याला कोकोनट वात म्हणतात, कोकोनट विक्स म्हणतात, आपल्याकडे याला श्रीफळ वात म्हणतात. ही श्रीफळ वात आपण कधीही ज्यावेळेस शुभ प्रसंग असेल अशा वेळेस लावली जाते. कोणत्याही मंदिरामध्ये ही वात लावावी. त्यानंतर येते ही वात. ही वात माझी अतिशय प्रिय अशी वात आहे. बघा, हिचा आकारच सांगतो ही वात कसली असेल. ही वात आहे शिवलिंग वात. ह्या वातीमध्ये 108 असे वाती असतात आणि तिला शिवलिंगाचं रूप दिलेलं आहे. जवळून बघा तुम्ही, अतिशय सुंदर अशी वात आहे. ही वातसुद्धा श्रावण महिन्यामध्ये लावली जाते. या वातीसाठी इतक्या ऑर्डर्स आल्या आहेत की विचारू नका. अक्षरशः ऑर्डर थांबत नाही आहे या वातींसाठी. ही वात शिवलिंग वात, कारण आता श्रावण महिना येत आहे आणि बऱ्याच लोकांनी, काहींनी तर असा संकल्प केला आहे की ही वात रोज महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित केली जाईल, असं त्यांनी संकल्प केला आहे. म्हणून 30 दिवसाच्या 30 वाती त्यांनी माझ्याकडून ऑर्डर केल्या आहे. आणि अशा तर बाकीच्या 10-10, 5-5 वातींची ऑर्डर आहेत, कारण कोणी श्रावण सोमवारी लावणार आहे, कोणी महादेवाच्या मंदिरात भेट देणार आहे, एक घरी लावणार आहे आणि एक महादेवाच्या मंदिरात लावणार आहे. त्यासाठी त्यांनी 10 वाती घेतलेल्या आहेत. आणि काही लोक जवळच्या एक तर भीमाशंकर मंदिरामध्ये जाणार आहे, जे एक ज्योतिर्लिंग आहे. त्या इथं दर्शनाला ते श्रावण महिन्यात जाणार आहे, त्या ठिकाणी ही वात ते प्रज्वलित करणार आहे. तर ही आहे शिवलिंग वात. ही वात सगळ्यात व्हायरल आणि खूप डिमांडिंग आहे. खूप ऑर्डर्स येत आहेत या वातीसाठी. त्यानंतर आहे ही वृंदावन वात. ही वात आपण श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये वापरली जाते, पण मोस्टली ही वात माता तुळस म्हणजे वृंदावन म्हणजेच तुळशी विवाहाच्या दिवशी ही वात लावली जाते. ज्यावेळेस भगवान विष्णूंचं आणि म्हणजे शालिग्रामांचं आणि माता तुळशीचं लग्न होतं त्यावेळेस ही वृंदावन वात लावली जाते. आणि इतर वेळेसही तुम्ही जर वृंदावन दर्शनाला गेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ही वात मोठ्या प्रमाणामध्ये लावली जाते. काही ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे नावं आहेत, त्याच्यानुसार आपल्याला जाणवते. ही आहे डमरूवात. हे बघा, हिला डमरूच्या आकाराचा वात बनवलेली आहे. डमरूचा आकार आलेला आहे आणि इथून प्रज्वलित करायची. हे जे टोक आहे तिथून प्रज्वलित करायची आणि हे दोघं साईड डमरूचे आकार आहे. हिलाही श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी किंवा इतर वेळेस सोमवारी किंवा महादेवाच्या मंदिरात दर्शन करताना लावता येते. तसंच ही आहे चक्रधर वात. त्यामुळे ही भगवान विष्णूंच्या याला तुम्ही वापरू शकता, पूजेमध्ये वापरू शकतात. त्यानंतर आहे ही 365 वात. ही वात आणि ही वात ही त्यातला छोटासा प्रकार आहे.
हिने पण लावलं तर आपल्याला 365 दिवे लावल्याचं ही वात दिवे लावल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे आपण एकाच वेळेस 365 दिवे लावू असं आपल्याला पुण्य मिळेल. आणि ही आहे त्यातली छोटी 51 वात. हिला एकाच वेळेस ही जर वात लावली तर आपल्याला 51 दिवे लावल्याचं पुण्य मिळतं. त्यानंतर ही आहे वेणी वात. ही वेणी वात बरीच प्रचलित आहे जुन्या लोकांमध्ये, कारण ही वात आपण नवरात्रीमध्ये लावली जाते. नवमी, अष्टमी, सप्तमी अशा वेळेस नवरात्रीत ही वेणी वात लावली जाते. त्यानंतर आहे ही 108 वात. हिला शिववात असेही म्हटले जाते किंवा आपण 108 वाती लावतो त्या प्रकारची वातसुद्धा म्हटली जाते. हिला थोडंसं वरती टोक आलेलं आहे, इथे आपण तिला प्रज्वलित करायची आहे. ही सुद्धा श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाच्या पूजेच्या वेळेस वापरावी. त्यानंतर ही आहे अशी वात आहे की यामध्ये आपल्याला जशी आपण ही सांगितली याच प्रकारे वाती आहेत. ही 365 वात, ही 51 वात आणि ही त्याहून थोडी कमीवाली वात आहे. त्यानंतर आहे आपली ही नॉर्मल वात, जी आपण नेहमी लावतो. अखंड वात म्हटली तरीही चालते, नवरात्रीमध्ये लावतात त्या प्रकारे किंवा अशा समयी वगैरे कुठेही लावतात. लांब वात, अखंड वात ती वात आहे. त्यानंतर ही वात आहे गदा वात. हनुमानाची गदा. ज्यावेळेस आपण हनुमानाची पूजा करतो, मंदिरात जातो, मंगळवारी हनुमानाची पूजा वगैरे करत असतो, अशा वेळेस आपल्याला ही वात लावायची आहे. ही आहे हनुमान वात. हिला अशी प्रज्वलित करायची. यावरती थोडासा सिंदूर लावायचा, अष्टगन लावायचा किंवा सिंदूर लावायचा आणि ही वात प्रज्वलित करायची ज्यावेळेस भगवान हनुमानाची पूजा होते त्यावेळेस. त्यानंतर आहे ही त्यातलीच वात आहे जी आपण आधी दाखवली. ही त्यातलाच प्रकार आहे, थोडं वेगळं आहे. हा असेल 108 नाही आहे, हे थोडे कमीवाल्या वातींचं आहे. हा जवळजवळ 21 वातींचे फूल आहे. ही वात लावल्याने आपल्याला 21 वातींचं फळ मिळतं. त्यानंतर ही आहे कमळवात. जे आपण कमळवात विकतो त्यातली ही वेगळा प्रकार आहे. यांनी वेगवेगळ्या कलरमध्ये बनवलेली आहे. ही साऊथच्या लोकांनी बनवले, त्यामुळे ते त्यांच्याकडे प्रथा असेल या टाईपची वात बनवण्याची. याला कमळवातच म्हटले जाते त्यांच्याकडे. त्यानंतर आहे ही बिल्ववात. 3 पानांची वात आहे. हिला बिल्ववात म्हटले जाते. ही महादेवाच्या पूजेत, भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरली जाते. त्यानंतर ही आहे नॉर्मल आपली नेहमीची लांब वात, जी आपण नेहमीच्या पूजेमध्ये वापरली जाते. त्यानंतर एक वात दाखवायची, ती छोटीशी वात आहे. हिला रुद्राक्ष वात म्हटली जाते. अतिशय छोटी आहे आणि हिची वीण म्हणजे कॅमेऱ्यात आता दिसेल नाही दिसेल काय माहिती. हिची वीण आहे एक 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 एक, याला कसे असे एक 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 यांनी विणली आहे तशी ही विणून तयार केलेली. आपली साधी विणलेली नाही आहे, साधी फुलवात नाही आहे ही आपली. हिला एक एक लांब अखंड धाग्याने बनवलेली आहे आणि ती रुद्राक्ष वात म्हटली जाते. त्यानंतर ही आहे आपली कमलवात. ही फक्त 8 पानांची कमलवात आहे. 8 पान असलेली कमळवात आहे. त्यानंतर ही आहे आपली मंजिरी वात, पण 5 पानांची मंजिरी वात आहे. आपण विकतो आपल्या चॅनलवरती, आपल्या इंस्टाग्राम आयडीवर आपण सर्वांनी बघितले आहे. मंजिरी वात आपली 11 पानांची असते. 11 मंजिरीपासून बनलेली, 11 फुलवातींपासून बनलेली आहे. ही त्यांच्याकडे 5 फुलवातींपासून बनलेली मंजिरी वात आहे. त्यानंतर ही आहे वाती. याला त्या साईडला विठुला असे म्हटलं जाते. आणि ही सुद्धा हे बघा एका लेअरमध्ये किती आहेत त्या, 5 5 5 5 5 सगळ्या साईडने 5 5 याच्याने बनली आहे. 51 याची ही विठुला वात आहे. ही 31 याची विठुला वात आहे. आणि ह्या वाती एकादशीला लावल्या जातात. ही वात सुद्धा एकादशीला लावली जाते. या वातीला काय म्हणतात मला नाही माहिती, पण त्यांच्या चॅनलवरती मी गेली आणि तिथं मला कळलं की या वातीला एकादशीला लावली जाते. अशा प्रकारे या सर्व वाती आहे आणि या वातींची माहिती मी तर सांगितलेली आहे. बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की या वाती कधी, कुठे आणि कशा लावायच्या. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण या वातींच्या माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे पॅकेट जर तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल आणि फर्स्ट कमेंटला मी पिन करेल, तेथे याचा नंबर दिलेला असेल. तुम्ही ही वात ऑर्डर करू शकता. हे पूर्ण पॅकेट मिळतं.
या वाती तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि या व्यतिरिक्त अजून वाती हव्या असतील तर त्या व्हॉट्सॲपला मला मेसेज करा.